अगदी सर्वांच्या आवडीची, जी लग्न समारंभात असो किंवा कुठल्याही कार्यक्रमात आवर्जून बनवली जाणारी आणि ज्या पद्धतीने आचारी बनवतात, अगदी त्याच पद्धतीने बनवली जाणारी, चविष्ट, झणझणीत आणि झटपट होणारी बटाट्याची रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा. श्रद्धाच रेसिपी अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी इथे मी 2 फ्रेश बटाटे घेतले आहेत. त्याचे साल काढून बटाटे आपल्याला थोड्या मोठ्या आकारात म्हणजे मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे. बटाटे कापून झाल्यावर हे बटाटे आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचे, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. तर इथे मी बटाटे स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले आहेत. आता आपल्याला भाजीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडेसे खोबऱ्याचे काप, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि आल्याचे काही तुकडे घेऊन इथे आपण बटाट्याच्या भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात. आता कढईत 2 चमचे तेल टाकून घेऊयात. या भाजीला थोडंसं जास्तच तेल लागतं. तेल गरम झालं की त्यात जिरे आणि मोहरी घालून घेऊयात. जिरे आणि मोहरी तडतडली की आपण जे भाजीसाठी वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या तेलात घालून घेऊयात. इथे आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर करून 2 मिनिटे हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे. जनरली मोठ्या कार्यक्रमात ह्या अशा काही ठराविक भाज्याच असतात. त्यात खूप सारे मसाले किंवा वाटण वगैरे वापरलं जात नाही, पण तरीही याची चव अप्रतिम लागते. तर अशीच भाजी आपण इथे बनवतोय. हे वाटण आता फ्राय झालं आहे. त्यात आता आपण कढीपत्ता ॲड करूयात. कढीपत्त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आता त्यात चिमूटभर हळद घालून घेऊयात. हळदीत हे वाटण 2 मिनिटे छान फ्राय करून घेऊयात. हळद परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला बटाटे घालून घ्यायचे. बटाटे आधी घालायचे कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो. आता थोडंसं मीठ घालून आपण हे बटाटे शिजून घेणार आहोत आणि आपलं वाटण करपू नाही म्हणून थोडंसं पाणी घालून त्यावर 5 मिनिटे झाकण ठेवून बटाटे छान शिजवून घेऊयात. आता बटाटे शिजले आहेत. त्यात काही सुके मसाले घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा अंबारी मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि भाजीला छान कलर येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊयात. आता रस्स्यासाठी आपण पाणी ॲड करूयात. ही भाजी थोडीशी पातळ दिसतीये तर त्यासाठी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आणि 5 मिनिटे भाजीला उकळी येऊन देऊयात. आणि आता कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात भाजी. लग्न समारंभात किंवा कुठल्याही कार्यक्रमात अगदी अशाच प्रकारे भाजी बनवली जाते. तर अशा प्रकारे आता आपण बनवलेली आहे ही झटपट होणारी, अतिशय चविष्ट आणि चमचमीत पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश, ती म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी. आता आपण भाजी सर्व करून घेऊ. तर बघताच तोंडाला पाणी येईल अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही मसाले भात, साधा भात किंवा पोळी आणि पुरी सोबतही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते. तुम्ही पण ही भाजी नक्की घरी ट्राय करून बघा. अगदी लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात जेवतोय असंच वाटतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.